सुप्रभात. चहा पिताना रील्स बघत बसलो होतो आणि तेवढ्यात पगार जमा झाल्याचा संदेश आला. मन अगदी आनंदाने फुललं. पण त्याच वेळी प्रणितांनी बिनपगारी ऑर्डर पोचवायचे काम लावले. त्यात काही हरकत नाही. मग थोडंसं ऊन खायला बाहेर गेलो आणि आमच्या सर्व गाड्यांची तपासणी करून वर आलो. मग मुसळीचा पौष्टिक नाश्ता केला. प्रणिता तर पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे, पण ओवीने आज खोकल्याचा नंबर लावला. त्यामुळे तिला बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेलो. डॉक्टर मामा यांनी तपासून नेब्युलायझर लावायचं सांगितलं. तोपर्यंत मी औषधं आणायला वेलनेस फॉरएव्हर मध्ये गेलो. तिथूनच चष्म्याचा काचा बदलायला पुराणिक विजन सेंटर मध्ये गेलो आणि परत येताना घरासाठी मसाले घेतले. मग घरी येऊन चहा पीत बाकीची बिलं भरून घेतली आणि नंतर ओवीला शाळेत सोडून आणखी काही सामान बाजारातून उचललं. दरम्यान आमच्या चाळीच्या घरी जाऊन ब्लॅकस्टॉर्मचं आरसी बुक घेतली आणि वायफायचंही बिल भरून घेतलं. घरी आलो आणि आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया हा चित्रपट बघत जेवणाचा आस्वाद घेतला. प्रणिताने आज पुन्हा स्वयंपाकाचा ताबा घेतला आणि माझ्यासाठी एकदम भन्नाट ताक बनवलं. ताक प्यायल्यावर मात्र मी आरामात झोपलो. संध्याकाळी शाळेची घंटा वाजायच्या आत मी शाळेत पोचलो आणि ओवीला घरी घेऊन आलो आणि मग गावच्या घराचं टाटा स्कायचं बिल भरलं. मग डीमार्टचं सामान ऑर्डर केलं आणि बाकीच्या खर्चाचा विचार करत बसलो. शेवटी ऑफिसच्या कामाला आटपून रात्री जेवण झाल्यावर बिल्डिंगमध्ये थोडासा फेऱ्या मारल्या. पार्कमध्ये खेळणाऱ्या चिमुकल्यांकडे पाहून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि या सुंदर दिवसाला विराम दिला.